करमाळा तालुक्यातील उजनी काठचे जे आहे ते वीज जे आहे ते कपात केली आहे. अगदी 2 तासांवरती जे आहे ते ही वीज ठेवल्यामुळे जे आहे ते उजनी काठचे शेतकरी जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपण सध्या करमाळा तालुक्यातील टाकळी या ठिकाणी जे आहे ते हे सर्व उजनी काठचे शेतकरी जे आहेत ते जमलेले पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जे आहे ते या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांनी जे आहे ते सरकारच्या विरोधात जे आहे ते आंदोलन करण्याचा देखील इशारा दिलेला आहे. त्यांची आज ही जी बैठक झाली आहे, नेमकं या बैठकीमध्ये काय ठरलंय हे आपण जाणून घेऊया. आपल्याबरोबर बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष आबा गुळवेत. आबा, काय सांगाल? आज ही शेतकऱ्यांची बैठक झाली, 2 तासाचा निर्णय झालाय. काय या बैठकीत निर्णय काय असणार? ह्याच्यामध्ये आमचा आज कालच आम्हाला या ठिकाणी कलेक्टरचा आदेश आला असं MSEBच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि कालपासून त्याची अंमलबजावणी पण झालेली. आमचं एकच म्हणणं आहे की आज जुलै महिना आहे. जुलै महिन्यामध्ये अजून पावसाचे 3 महिने आहेत. त्याच्यामध्ये उजनीच्या बॅकवॉटरच्या शेतकऱ्यांची वीज कपात करणं ह्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे. आज आमची पिकं जर बघितलं तर आज हातातोंडाला आलेली पिकं आहेत. आज आमच्या एका एकराला 70-80 हजार रुपये खर्च आलेला आहे ऊसाला, आणि ते ऊस आज आमच्या जाण्याच्या परिस्थितीत सगळी त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि आज जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये जर आमची कनेक्शन कपात केली तर उद्या जर पाऊस पडला, उद्या तुम्ही चालू करणार कनेक्शन आणि 2 महिन्यामध्ये आमच्या ऊसाचं इतकं नुकसान होणार आहे की ते न भरून येणारं नुकसान आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्यावर अन्याय का करता? आमचं म्हणणं आहे की बाबा उजनी बॅकवॉटरच्या शेतकऱ्यांचं असं किती तुमचं पाणी उपासलं जातं, ह्याचा कुणीही लेखाजोखा कुणीही अनालिसिस केलं नाही आणि विनाकारण आमच्यावर तो अन्यायकारक निर्णय आज तर झालेला आहे. त्याच्यामुळे आमच्या भागातले शेतकरी फार आक्रमक आहेत. आम्ही सगळी एकत्र जमलोय आणि भविष्यामध्ये ह्याचा फार मोठा लढा आम्ही आज या ठिकाणी पुकारलेला आहे. आमच्या काही झालं तरी आम्हाला कुठल्याही राजकीय ह्याच्यामध्ये हे दावे काढायचे नाहीत. आज जो आमच्यावर अन्याय झालाय तो अन्याय आमचा शासनाने कुठेतरी दखल घेऊन आमची लाईट पूर्ववत करावी. या संदर्भात काय आपण वरिष्ठ मंत्री असतील, काय भेटणार आहे, काय चर्चा? निश्चितपणे आम्ही पालकमंत्र्याला भेटणार आहोत. त्यांना आम्ही वस्तुस्थिती सगळी सांगणार आहोत. आणि कसं असतं की जिल्हाधिकारी असतील त्यांना या उजनीच्या बाबतीमधला किती अभ्यास आहे मला माहीत नाहीये, पण कुणी याचा आम्हाला या विश्वासात घेत नाहीये. ही फार मोठी शोकांतिका आहे. वास्तविक पाहता असे निर्णय घेत असताना लोकप्रतिनिधीला बोलवलं गेलं पाहिजे, पालकमंत्र्याबरोबर बैठक झाली पाहिजे, उजनीच्या कॅचमेंट एरियामध्ये सगळ्या लेखाजोखा घेतला पाहिजे आणि पारदर्शकपणाने लोकांना विचारायला पाहिजे होतं. तुम्ही अचानक आमची लाईट कपात करून आज आमचे कोट्यावधीचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं होणार आहे. ह्याला जबाबदार कोण? आज आम्हाला जर आधी पूर्वकल्पना मिळाली तर आम्ही आमची रानं मोकळी ठेवू, पण कुठलीही कल्पना नाही. आज आमचं कोट्यावधी रुपयाचं रानात पिकं आहेत, केळी पिकं आहेत, ऊस पिकं आहे. आज आमचे 1.5-2 महिन्यामध्ये कारखाने चालू झाल्यानंतर ऊस चालू होणार आहेत आणि आजच जर कनेक्शन कपात केलं तर आम्ही आमचं करायचं काय या पिकाचं? पूर्णपणे पिकाचा नायनाट होणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही पेटून उठणार ना. आम्ही आमच्या पातळीवरती सगळ्या पद्धतीने सगळ्या अधिकाऱ्याला असतील, मंत्र्याला असेल भेटणार आहे आणि त्याच्यानंतर आमची दिशा ठरवणार आहे. नक्कीच आपण पाहतो की यावेळी या बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजे भोसले देखील आहेत. वणी साहेब, काय सांगाल? शेतकऱ्यांवरती, करमाळ्यातील शेतकऱ्यांवर हा अन्याय होतोय, या संदर्भात आपली काय भूमिका असणार? शेतकऱ्यांवर अन्याय हा 2-3 वर्षाला हे चालूच आहे. वास्तविक पाहता उजनी धरण जे जमिनी गेलेले आहेत, तर त्यावेळेस ॲग्रीमेंट आहे की 12 पाणी, आणि आता नवीन सरकार, नवीन कायदा, जे नवीन ह्याच्यामध्ये ते असं हे करतायत की 8 माहीच आहे म्हणून. बरं, ते जरी असलं तरी आज दरवर्षी म्हणजे एवढ्या 2-3 वर्षात उजनी धरण 110% भरतंय. मग तुम्ही त्याचं नियोजन का करत नाही? हे वास्तविक पाहता उजनी धरण हे एकट्या सोलापूर जिल्ह्याचा त्याच्यावर हक्क नाहीये. त्याच्यामध्ये अहिल्यानगर आहे, पुणे जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्हा आहे. माझं म्हणजे यापूर्वी पण जेव्हा बिगवनला रस्ता रोको झालं होतं त्यावेळेस पण मी हा प्रश्न मांडला होता की तुम्ही 3 जिल्ह्याची मिळून एक कंबाईन एक हे स्थापन करा, त्यावेळेस कमिटी स्थापन करा आणि पाण्याचं नियोजन करा. ज्याच्या हातात ससा तोच पारधी होतोय. या करमाळा तालुक्यात जे विस्थापित झालेली गाव आहेत त्याचा कुणी विचार करायला तयार नाहीये. ज्या वेळेस आता काय म्हणायचंय, हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं, एवढं उजनी धरण 110% भरून पण आज ही परिस्थिती आहे. ही कशामुळे? पाणी जातं कुठे? त्याचं विल्हेवाट कोण लावतंय? ह्याचा पण विचार करायला पाहिजे. तुम्ही निसर्ग आहे हा, दरवर्षी निसर्ग समानच बरसेल असं काही नाहीये. तुम्ही 2-3 वर्षाचा तरी विचार केला पाहिजे ना, की बाबा नाहीच पाऊस पडला तर परत शेतकऱ्यांचं काय, बाकीचे जे पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्याचं काय, असा विचार करायला कोणी तयार नाहीये. फक्त जे काय आताच मी आपल्याला बोलले, ज्याच्या हातात ससा तो पारधी, बाकीचे सगळे तहान लागल्यावर विहीर खांदायचं किंवा आड खांदायचं बघतात. बारीक जो विचार आहे किंवा जे
जे पहिले अग्रीमेंट आहेत ते पाहायला कुणी तयार नाही. नक्कीच आपण पाहतो की यावेळी करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲडव्होकेट अजित विघ्ने देखील या बैठकीला होते. वकील साहेब, काय सांगाल? 2 तासाची वीज आहे, परंतु किती आपल्याला वीज मिळावी अशी मागणी असणार आहे? खरं तर 8 तासाची वीज आम्हाला कंपल्सरी आवश्यक आहे. तरी पण आम्ही आमच्या स्वेच्छेने आम्ही म्हणतो की आपण जी कपात करताय ती कपात फक्त 2 तासाची केली आणि 6 तास जर वीज आम्हाला दिली तर त्याच्यावर पण आम्ही आमची राहिलेली जी पिकं आहेत ती पिकं आम्ही व्यवस्थित सांभाळू शकतो. आणि आता शेवटचा टप्पा आहे त्या पिकांचा पण. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 तास जर लाईट त्यांनी दिली तर त्याच्यामुळे आमचं फार मोठं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. एकतर उजनी काठचा शेतकरी हा प्रचंड प्रमाणात पूर्वीपासून म्हणजे रिहॅबिलिटेशन जे आमचं केलंय ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने केलंय. आणखीन त्यांच्याकडनं आमच्या सततच्या मागण्यात म्हणजे आज आपण 40-50 वर्षापासून आपण स्मशानभूमी, रस्ते हेच मागतोय आणखीन, आणि ते पूर्ण करू शकत नाही. ह्या उजनी धरणकाठच्या शेतकऱ्यांना किंवा इथल्या ग्रामस्थांना फार प्रचंड प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. आमच्या रस्त्यासाठीचे असतील, पुलासाठीचे असतील, आम्ही सतत आंदोलनच केलीत. आणि जर आम्हाला पाण्यासाठी आणि विजेसाठी सुद्धा आंदोलन करायची पाळी येत असेल तर अतिशय ही शोकांतिक आहे. महाराष्ट्र शासनाने निर्णय करताना आबांनी जसं सांगितलं तसं त्या पद्धतीने पूर्वी सूचना देण्यापूर्वी त्यांनी ह्या भागातल्या शेतकऱ्यांची किंवा तज्ज्ञ लोकांची किंवा लोकप्रतिनिधींची बैठक पूर्वी घ्यायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतरच निर्णय करायला पाहिजे होता. अचानक हा अशा प्रकारचा घाला करणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते कायद्यानं सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही कायदेशीर सुद्धा लढाई लढणार आहे आणि जर रस्त्यावर लढायची पाळी आली तर ती सुद्धा लढणार आहे. उजनी धरण काठाच्या शेतकऱ्याची जर परिस्थिती आता पाहिली तर वरून येणारं पाणी, दूषित पाणी आम्ही घेतोय, ते सुद्धा आम्ही सहन करतोय. म्हणजे तिकडं प्रदूषण एकीकडे सहन करायचं, एकीकडे आमच्या विजेच्या संदर्भातले प्रश्न आहेत ते आम्ही सहन करायचे. तर हे आता जास्त सहन करण्याची पातळी आता लोकांची संपलेली, शेतकऱ्यांची संपलेली. त्यामुळेच ही आज या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आणि तो तीव्र स्वरूपाचा लढा भविष्यात आम्ही लढवणार. त्या बाबतीत सुद्धा कर्जमाफीच्या नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते या विजेसंदर्भात जे आहे ते जे उजनी काठचे शेतकरी आहेत त्यांची ही बैठक झालेली पाहायला मिळते. यावेळी उजनी धरणाच्या निर्मितीसाठी ज्यांनी त्याग केला त्याच शेतकऱ्यांवरती हा अन्याय होत असल्याचं या शेतकऱ्यांच्या मधून मांडण्यात आलं असून यामध्ये जे आहे ते 2 तास विजेमुळे जे आहे ते या भागातील कोट्यावधी रुपयांचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होणार असून सरकारने या संदर्भात जे आहे ते निर्णय घेण्यापूर्वी जे आहे ते लोकप्रतिनिधी असतील तसेच या भागातील जे विविध पदाचे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेऊन त्यानंतरच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता देखील अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली असून या संदर्भात जे आहे त्या जर वीज सुरळीतपणे जे कमीत कमी 6 तास वीज आम्हाला द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली असून जर शेतकऱ्यांनी या संदर्भात सरकारने जर ठोस अशी निर्णय घेतला नाही तर रस्त्यावरची जी आहे ती लढाई लढण्याचा देखील इशारा दिला असून वेळ पडली तर कायदेशीर सुद्धा लढाई लढणार असल्याचं यावेळी यांनी सांगितलेलं आहे. शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.